अनायाची इच्छा होती श्रीलंकन बीच वरती जाऊन स्विमिंग करायची, ती आज इच्छा पूर्ण झाली ना. जा सिमरन जा, जीले आपली जिंदगी. खूप दिवसांनी दाल खाणार, ते पण श्रीलंकामध्ये. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तुम्ही बघितला लास्ट व्हिडिओमध्ये आपण मोठे मोठे टर्टल बघून आलेलो आहे आणि तोच एरिया अजून आपण फिरतोय, एक्सप्लोर करतोय. गोल्फ फोर्ट त्याच्यामधलाच एखादा बीच, उनाटोना बीच ना, तोच आज आपल्याला आज आपण बघायला चाललोय, एक्सप्लोर करण्यासाठी चाललोय. तर उमा, काय बघायला भेटणार आहे त्या बीच वरती? ते खूप फेमस बीच आहे श्रीलंका मधलं आणि ते फेमस आहे गोल्डन सँड साठी. त्याला गोल्डन सँड बीच बोलायचं. आणि ते खूप फेमस आहे, म्हणजे ते टुरिस्ट इथे जास्त येतात, म्हणजे फॉरेनर्स असतात ना, ते जास्त इथेच येतात. आणि सराउंडेड बाय खूप शॉप्स आहे. बोलतात आता आपण जाऊया आणि स्ट्रीट शॉपिंग वगैरे बघायला भेटेल का? आणि अनाया तिथे जाऊन स्विमिंग करणार आहे. स्विमिंग करणार आहेस ना? स्विमिंग. अच्छा, स्विमिंग करणार आहे, स्विमिंग नाही करणार आहे. इकडे आलोय या एरियामध्ये तेव्हापासून नुसते फॉरेनरच आहेत. हे बघा, सर्व इथे तुम्हाला फॉरेनरच दिसतील आणि आपण पण फॉरेनरच आहोत. श्रीलंकनसाठी आपण फॉरेनर आहोत आणि मजबूत आपल्याकडनं हे घेतात पैसे हे लोक. आजच्या व्हिडिओमध्ये पण एक इंग्लंडवरनं मॅडम भेटली होती, टर्टल रेस्क्यू केले होते ना. आता बीच वरती जाऊन बघूया काय बघायला भेटतंय ते. वा, मस्त सनसेटच्या टायमाला आलोय आणि हाच सही टाइम आहे बीच वरती येण्याचा ना. गोवामध्ये जो पॉलोलियम बीच आहे ना, जिकडे सर्व फॉरेनर असतात, तसाच एक फील येतो ना साऊथ गोवामध्ये. सर्व फॉरेनरच दिसतात इकडे. बीच फार सुंदर आहे, मजा येते इकडे बघायला. इच्छा होती श्रीलंकन बीच वरती जाऊन स्विमिंग करायची, ती आज इच्छा पूर्ण झाली ना. मस्त ना, पूर्ण भिजून गेलीस ना. कधीपासून बिचारी करते मला सँड प्ले करायचा आहे, बीच वरती पोहायचं आहे. जा आता, जा सिमरन जा, जीले आपली जिंदगी. एक्सप्लोर करून, म्हणजे जास्त काही बघितलं नाही तिथे. अनायाला स्विमिंग करायची होती, तिचीच स्विमिंग करून आता आलोय डच फोर्ट. आणि ही बघा तोफ लाकडाच्या याच्यावरती ठेवलेली आणि चांगली मेंटेन केली ना. आता या पूर्ण जे तुम्हाला दिसतात ते पूर्ण आपल्या गोल्फ फोर्ट आहे. पूर्ण जे एरिया आहे ना ते पोर्चुगीजचा होता. पोर्चुगीज जेव्हा इथे रूल करत होता, म्हणजे त्यांचं फाईट वगैरे, वॉर वगैरे काहीतरी झालं असेल आणि डचनी ते टेक ओव्हर केलं. म्हणजे मेन आपण गोल्फ एरियामध्ये आलो ना, गोल्फ फोर्ट, तर हेच आहे बघायला. मेन हेच आहे गोल्फ फोर्ट आणि आपला क्लॉक टॉवर आणि लाईट हाऊस, ते सगळं मला दिसते. बघ, त्यांचे जे आर्किटेक्ट आहे तुम्ही बघू शकता, ते डच आणि पोर्चुगीज टाईप आहे ना एकदम. त्यांचं जुनं आर्किटेक्ट आहे, हेरिटेज आहे. पण ते मला माहित नाही, ते मेंटेन पण केलं असेल त्यांनी, काहीतरी पेंटिंग वगैरे केलं असेल एकदम. पण ते जुनं वाटत नाही, पण विंटेज टाईपच आहे ते. आणि समोरनं ही सनसेटचा व्ह्यू. आणि मंडळी, या बाजूला बघताय तो लाईट हाऊस. थोडा अंधेरा झालाय पण दिसतोय चांगल्यापैकी. आणि लाईट हाऊसच्या आजूबाजूला नेहमी लाईट कमी असते ना, ते लाईट दिसण्यासाठी. आणि प्रत्येक फोर्टवरती आपल्याला लाईट हाऊस बघायला भेटतोय. म्हणजे आपण खंदेरीला गेलेलो, तिकडे पण लाईट हाऊस, बहुतेक नेव्हिगेशनचंच काहीतरी असेल, त्याचमुळे असणार ना लाईट हाऊस प्रत्येक फोर्टवरती. आणि बघ, लाईट हाऊस मस्त वाटते ना. आणि इथे आता सध्या तुम्हाला अंधार का दिसते, कारण इथला इकॉनॉमी काहीतरी डाऊन झालाय, त्याच्यामुळे इथे पॉवर कट झालाय. म्हणजे 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी ते पॉवर कट करतात. आणि आता आपल्या रस्त्यावर बघ पेट्रोलचं पण दिसलेलं खूप मोठं लाईन वगैरे खराब हालत आहे ना श्रीलंकेची. आणि महागाई पण खूप झालेली आहे. म्हणजे आणण्यासाठी आम्ही चिप्स घेतला
तोच कमीत कमी 110 रुपयाला पडला. 110 रुपये आणि जे श्रीलंकन. प्रिंकल्स असतात ना ते किती 675 श्रीलंकन डॉलर्स. डीमार्ट मध्ये प्रिगल्स कितीला मिळते माहितीये? 99. हाऊस बघितल्यानंतर जसं उमाने सांगितलं तुम्हाला इथे पॉवर कट होते आणि पॉवर कट झाल्यावरती आता बाहेर पडलो आहे आपण जेवणासाठी. आणि या बाजूला आम्हाला डाल भेटली आणि सोबत फिश, म्हणूनच आम्ही हा हॉटेल चूज केलं आहे ना उमा. डाल भेटली ना आपल्याला? हो भेटली आहे. हां, डाल आणि करी आणि फिश प्रॉन्स मागवतोस ना? हो तसंच काहीतरी मागवू हां, म्हणजे कधीपासून ते म्हणजे आपण चिकन मागवतो तेव्हा अलग टाईपचं चिकन काहीतरी वगैरे वेगळंच येते. येते. आज कोळंबी चांगली भेटली पण इथे डाल खायची खूप इच्छा झाली म्हणून आलो. पण आपण बघू श्रीलंकन डाल कसं वाटतं. हां, आज श्रीलंकेची डाल ट्राय करणार आहोत. DHALL आय डोंट नो विच डाल. डाल प्लस प्रॉन्स प्लस 2 रोटी. आता बघूया काय रोटी येते. ते रोटीचं पण नाव काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे. ते रोटी पण काय येते माहीत नाही आणि डाल पण कसं येणार आहे ते पण माहीत नाही. पण ऑर्डर केलेलं आहे कारण आपल्याला काहीतरी खायचं आहे. आपण म्हणजे सकाळीपासून फ्रेंच फ्राईज बर्गर सगळं खाऊन बसलेलं आहे कारण आपल्याला इथलं काही माहीत नाही. आणि काल आपण ट्राय केलेलं ते सिंगापूर चिकन काहीतरी, ते आमचं खरं सांगते घशातून उतरलं नाही. तर आम्ही विचार केला की काहीतरी इंडियन खाऊ. जे आपण इथे श्रीलंकामध्ये आलो आहे, आपण बोलतो की आपल्या इंडियापेक्षा कमी रेट आहे, पण पैसे इंडियाहून जास्त भरायला लागतात. म्हणजे खूप खूप महाग झालं आहे. पण आता आपण मागवलं आहे 1200 2400 आणि आणखी एक्स्ट्रा राईस मागवायला लागेल. म्हणजे खाली उतरतोय तर 5000ची नोट घेऊन उतरावंच लागते. एवढा महाग झाला आहे श्रीलंका. तर आता जेवण वगैरे करूया आणि मग भेटू. फ्रेंड्स भेटलेत, ती बिझी आहे ड्रॉइंग करण्यामध्ये. पण आता आपलं जेवण आलेलं आहे दाल. खूप दिवसांनी दाल खाणार, ते पण श्रीलंकामध्ये. श्रीलंकन डाळ. श्रीलंकन चांगली आहे, चांगले मस्त आहे. फक्त आपल्यासारखी पाण्याने आहे ना, पाणी नाही. जाड आहे थोडी. नाही तुला दाल आवडेल. आणि सोबत आहे कोळंबी रस्सा. म्हणजे सकाळी आपण कोळंबी खाल्ली आणि ती कोळंबी एवढी फ्रेश होती म्हणून परत आम्ही कोळंबीच मागवली. पराठा रोटी पण चांगली आहे, दाल पण चांगली आहे आणि कोळंबी पण भारी झाली ना. पण मला तो कॉम्बिनेशन नाही आवडत, कोळंबी आणि दाल. मी नुसती दालच खाईन नाही तर कोळंबी खाईन. पण मला दाल आवडली, पण मला दाल पण खाईन. चला आता श्रीलंकेमधली दाल कोळंबी खाऊया आणि मग नंतर भेटूया. लाईट आली बरं झालं, 2 तास नेहमी लाईट जाणार. आता आपण आणि मजा आली दाल खायला भरपूर दिवसांनी श्रीलंकेची. आणि कोळंबी पण भारी होती जेवायला. आणि त्याच्या आधी आपण बीचला गेलो. त्याच्यानंतर आपण जो आपला गॉल्फ डच फोर्ट जो आहे तोही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवला. म्हणजे तोफा दाखवल्या, लाईट हाऊस दाखवला आणि भरपूर काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला. तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला या जागेचा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आता झोप आली, लवकर उठायचं आहे, सकाळी परत एडिटिंग करायचं आहे, व्हिडिओ अपलोड करायचा आहे. इकडच्या वायफायचा इश्यू आहे, अजून वायफाय सुरू नाही झाला. जर झाला सुरू तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. आणि कशी वाटते आपली श्रीलंकाची सिरीज नक्की कमेंट करून सांगा. आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय.